कुठला जर निर्णय झाला तर तो महत्त्वपूर्णच असू शकतो नगर जिल्ह्याच्या राजकारणासाठी. आमदार निलेश लंके हे आज कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार आहेत. 2 वाजता त्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती कार्यकर्त्यांसोबत होणार आहे. थेट त्यांच्याशी बोलणार आहोत. आज आपण बैठक घेत आहात, काय नेमके नियोजन असणार आहे? मी गेले 1 महिन्यापासून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात जाऊन जनमानसांचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे फार छोट्या मुलांपासून तर वयस्कर लोकांपर्यंत असो, बेरोजगारांचा असो, शेतकऱ्यांचा असो, हे सगळे प्रश्न जाणून घेऊन त्यांचा जनतेचा कौल काय, त्यांची भावना काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आता मी माझ्या मतदारसंघातील माझे सर्व सहकारी असो, यांनी मला 2019ला विधानसभेच्या निवडणुकीत अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली. म्हणजे स्वतः उमेदवार असल्यासारखी भूमिका बजावली. अशा लोकांसमोर सगळा विचार आज ठेवण्याचा त्या ठिकाणी मी प्रयत्न करणार आहे आणि त्यांची भावना काय, त्यांचा विचार काय हे जाणून घेऊनच आपण पुढल्या निर्णयावर जाणार आहे. आज आपण 4 वाजता एक पत्रकार परिषद देखील घेणार आहात. एक काही महत्त्वपूर्ण निर्णय होऊ शकतो, काय नेमके? कुठला जर निर्णय झाला तर तो महत्त्वपूर्णच असू शकतो नगर जिल्ह्याच्या राजकारणासाठी. तर तुम्ही पाहिलं असेल, मी एखाद्या नेत्याला भेटलो तरी ती बातमी लागते, ब्रेकिंग होती. तर कुठला जरी निर्णय घेतला मी तरी तो निर्णय हा महत्त्वपूर्णच असू शकतो नगर जिल्ह्याच्या राजकारणासाठी. भविष्यामध्ये सुजय विखे विरुद्ध निलेश लंके यांची लढत आम्हाला पाहायला भेटू शकते? नाही, माझ्या लोकांना विचारल्याशिवाय मी कुठला निर्णय घेणार नाही. शेवट माझा मतदारसंघ आहे, माझं कुटुंब आहे आणि माझे सर्व सहकारी हे माझे भाऊ आहेत, माझे सर्व वडीलधारी लोक आहेत. मी राजकारण करीत असताना कोणाला कार्यकर्ता म्हणून वागणूक दिली नाही. प्रत्येकाला माझ्या कुटुंबातला एक सहकारी, माझ्या कुटुंबातला एक ज्येष्ठ नागरिक असो किंवा सर्व आमचे भाऊ असो, सर्वांना शेवट निर्णय विचारूनच निर्णय घेतला जाईल. शेवट कुटुंब महत्त्वाचं असतं. तर कुटुंबातच एक वाक्यता नसली तर त्या निर्णयाला काही महत्त्व नसतं. त्यामुळे आज मी माझ्या कुटुंबातल्या लोकांशी चर्चा करून आज तो निर्णय घेणार आहे. एकंदरीत बघितलं तर आज निर्णय जो आहे तर तो घेणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. आज महत्त्वपूर्ण बैठक होते आणि त्यानंतर हा निर्णय जो आहे तर तो पत्रकारांसोबत ते सांगणार आहेत. कॅमेरा पर्सन प्रसादसह सुनील भुंगळ, एबीपी माझा, अहमदनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.